प्रवीण करंडक. मी इयत्ता 4वी मध्ये शिकते. आज मी आपल्या समोर 2 शब्द सांगते, ते आपण शांत चित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती. सम्राट अशोक यांना चंड अशोक असे म्हणून ओळखत होते, कारण त्यांचा स्वभाव अत्यंत क्रूर व युद्धखोर होता. सम्राट अशोकाचे राज्याभिषेक नंतर 8 वर्षांनी इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात अखंड भारताचा जास्तीत जास्त भाग हा मौर्याचा अधिपत्याखाली असूनही कलिंग हे स्वातंत्र्य राज्य. हे कलिंग राज्य मिळवण्यासाठी सम्राट अशोकाने कलिंग राज्यात स्वारी केली आणि या युद्धात 1 लाखापेक्षा जास्त सैनिक व नागरिक मारले गेले. हे युद्ध सम्राट अशोकाने जिंकले. हे युद्ध सम्राट अशोकाने जिंकले, मात्र या मिळालेल्या विजयाने ते आनंदित न होता फारच दुःखी झाले. त्यांना फारच पश्चाताप झाला आणि यापुढे पुन्हा कधी सम्राट अशोकाने युद्ध न करण्याचा सम्राट अशोकाने निर्धार केला. बौद्धांच्या अहिंसेच्या मार्गाने ते प्रभावित झाले आणि त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. तो दिवस नंतर अशोका विजयादशमी म्हणून पाळला जाऊ लागला. अशोका विजयादशमीचे औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूर येथे आपल्या 5 लाखापेक्षा जास्त अनुयायींसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि भारतामध्ये लुप्त झालेल्या बौद्ध धर्माचे चक्र गतिमान करून धम्मचक्र गतिमान केले. म्हणून हा सुवर्ण दिवस धम्मचक्र दिन म्हणून ओळखला जाऊ लागला. मी एवढंच बोलून इथे थांबते. जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय. छान लंबेणी. निश्चितच आपल्या घरामध्ये असेच बालक निर्माण हो आणि धम्माची त्यांना गोडी लागू ही या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्ताने मी शुभेच्छा देतो.